मित्रांनो नक्कीच या इकडं बघू शकता मित्रांनो। हा नजारा बघायला फक्त तुम्ही आलो ना तर तुम्हाला नजारा बघायला भेटेल सुंदर असा। नक्कीच या मित्रांनो। आणि या नजाराचा जाताना मंदिरात झाडां आहेत आणि झाडावर कुठली फळं आली ती माहिती नाही। जर तुम्हाला माहिती असली ना मित्रांनो तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला। वरना योच्या वरती इकडून लाव होती कोटाशी। मग मित्रांनो चाललो आपण आता साईला गेलो। खालची आली मस्त थंडा बिंडा घेतला आणि सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही। आता निघालो आम्ही। आता थंडा बिंडा घेतला। तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलं शिव। पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण चाललो साईला, डोंगरात मंदिर आहे आपल्या आईचा, तो बघायला चाललो। तुम्हाला समजेल आणि पुढे राहा। नवीन असेल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो। चला आता ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहता। मला बघायला भेटेल ब्लॉग मध्ये तरी शेवट 15 मी तर फर्स्ट टाइम चाललोय आणि जर तुम्ही जर फर्स्ट टाइम बघितला ना तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा। आणि बघू शकता का डिगर्टे आम्ही क्रॉस करत आहोत। आता डिगर्टे क्रॉस करू। आता इथून किती मिनिटं लागतात ते पण नाही माहिती। तुम्हाला सगळा एक करणार आहे मी माझ्या ब्लॉग मध्ये। तर शेवट 15 मित्रांनो। आता मित्रांनो साईला आलेले आहेत बघू शकता आणि यो रस्ता आपल्याला आहे भेटायला रस्ता आहे जायला बघू शकता मित्रांनो। पुढे गेले ते आता मी पण आहे बघू शकता। आता आमची इथून सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि ही अशी रस्ता आहे बघू शकता तो। आणि मित्रांनो बघू शकता क्रेझी नजारा वाटतोय। अजून वरती चढलो पण नाही आम्ही, थोडंसं चढलो फक्त 5 मिनिटं झालं। बघू शकता मित्रांनो नजारा खूप भारी वाटतोय। तुम्ही पण मित्रांनो नक्कीच या मित्रांनो। तो पण मित्रांनो खूप सारा फर्स्ट आणि भाईचं चालून पुढे बघू शकता। खतरनाक नजारा वाटतोय मित्रांनो। हा स्पॉट लय भारी आहे बघू शकता। आणि मी जर असलो तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील। परत एकदा बोलतोय चॅनल सबस्क्राईबर करून घ्या। हा इथं येऊ शकता मित्रांनो तुम्ही याच्यात पाहू शकता बारीक पोर लहान मुलांसाठी मस्त आहे मित्र। आम्हाला दम लागला आणि म्हशी बघू शकता किती वरती चढल्यान आणि म्हशी पण मजा घ्यायला आल्यान बघू शकता। तुम्ही पण या चला पुढे। तुम्हाला दिसते संपला विषय बाकीचा। मित्रांनो तिथून आपण इतकंपर्यंत आलेलो आहोत। अर्धा तास लागला आम्हाला मित्रांनो। थोडासा रेस्ट घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही चालायची सुरुवात केलेली आहे। चला आता पुढे बघू कसा नजारा होते। मित्रांनो आज पाऊस पण नाही, पाऊस यावायला पाहिजे होता पण वातावरण बरं आहे। ऊन पण नाही, थोडीशी सावली आहे, थोडासा वारा पण लागते तर बरं वाटते मित्रांनो। आता हे पोरं आपली बघू शकता मित्रांनो बघू शकता। हा असा चढायला जाम दम निघते। आता टॉपला पोचू आम्ही 5 मिनिट बघू शकता। फुल थंड हवा खतरनाक वाटते। नक्कीच मित्रांनो या तुम्ही। एक दिवस जरी फिरायला गेलो ना तरी मन भारी होईल। पुष्कळ गावं दिसतात सगळे खतरनाक वरती आलो तर शेतात भारी दिसतात बघू शकता। सगळा दिसते वरती आल्यावर
पूर्ण. हे भाई दोघं दमलं असं मला वाटते, पण मी नाही दमलो अजून. इथून चाललंय बघू शकता, खतरनाक वाटतंय. हे चढताना मित्रांनो दोघं, आणि मी पण त्यांच्या पाठशी चढते. दमला भाई, तो पण थांबला. काय विचार चाललाय पत्ता नाही आता. चला मी पण चाललो. चलो हम जाने वाले एक ट्रिप वर. हे कशा होता खतरनाक वाटते मित्रांनो. टॉपला आले वाटते, वारा एकदम एसीची पेक्षा हवा लागते. सांगू शकत नाही सावकाशा. हे मित्रांनो मी बघितलंच नाही सर रस्ता. हा इंद्रिय जावाला रस्ता आहे, बघू शकता तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. खतरनाक वाटते मित्रांनो. आता टॉपला आलेलो आहोत. 10 मिनिटांनी आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत. तिथं मंदिर आहे, बघू शकता. झूम करा जरा. मंदिर आहे, जवळ गेलो ना की दाखवणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत. बघूया कसं होते. आता दम निघला आमचा मित्रांनो. हा नजारा बघायला फक्त तुम्ही आलो ना तर तुम्हाला नजारा बघायला भेटेल सुंदर असा. नक्कीच या मित्रांनो आणि या नजाराचा आनंद घ्या. आणि संडेला मित्रांनो खरंच सांगते तुम्हाला, संडेला कुठेतरी फिरायला जा, असा नजारा तुम्हाला बघायला भेटेल. खतरनाक वाटते. चला आता देवळाजवळ जाणार आम्ही. जाताना मंदिरात झाडां आहेत आणि झाडावर कुठली फळं आली ती माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असली ना मित्रांनो तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. एक फोटो काढते, थंबनेलला पण टाकू आपण. नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. बघा कशी फळं व्हावं लागतं काय. अजून एकदा झूम करते बघा. वळखत असली तर मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. चला आता चालू पुढे. ते जर मित्रांनो इकडे कोणी येत असला आणि जर तुम्हाला ही झाडं दिसली तर समजून जा 5 मिनटावर अंतरावर आपलं मंदिर आहे देवीचा. बघू शकता मित्रांनो. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परत एकदा बोलते, इथं जर आलो ना पहिली स्टार्टिंगला की समजा 5 मिनटांनी तुम्ही आलो मंदिराजवळ. आलं ना की अशी रस्ता आहे. खतरनाक वाटते मंदिर. चला आतून जाऊ आणि आतून पण समजेल आपल्याला मित्रांनो. नक्कीच 4 मिनिट.
तर मित्रांनो आता आलो आम्ही मस्तपैकी दर्शन घेतला, मस्त वाटला. आता चालू आम्ही पुढं बघायला. पुढे सांगला आहे की एके दादाने कातल आहे बसण्यासाठी. आता तो बघायला चाललो ना आम्ही. बघूया किती मिनटाचा ब्लॉग होते काय माहिती नाही. मग जाताना थोडंसं दाखवीन तुम्हाला 1 मिनिटाचा. आणि आपला तिकडे पुढे बघायला दिसला मित्रांनो. हा असा कातल बसासाठी आहे. जर इथं कोण फॅमिलीसाठी येत असलं तर या, मस्त दर्शन घ्या आईचा. पण जागा पण भरपूर आहे, तुम्ही बघितलं अशी. मला तर वाटतं 50 तरी माणसं बसतील आरामात. आणि तिकडे त्याची पाटी बघितलं नाही तुम्ही, पाटी पण भरपूर जागा आहे. हा असा कातल आहे बसासाठी, बसू शकता. असं काय नाही कातलच पाहिजे, पण कातल बसण्यासाठी आहे ना तो 1 नंबर आहे मित्रांनो. आता इथं आम्ही बसू मस्तपैकी. जो थंडा आणला आणि पाणी आणलं आहे तो असा पिऊ मस्तपैकी. आणि नंतर आम्ही पुढे जाऊ. आणि पुढे आलो आता कुठलाच गाव दिसत नाही, फक्त हिरवा हिरवा दिसतंय मित्रांनो. आता थंडा पिवायला बसलो. चला तर मित्रांनो आता तिथं गेलो आम्ही, बसलो 2 तास कंप्लीट बसलो. आता वाजलं 3:30 काय 3 वाजलं एक्झॅक्टली माहिती नाही. आता आम्ही इथं उतरलेलो आहोत. आता आलो खालती. बघूया तर तुम्हाला कसा वाटला हा मंदिर तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जर वेळ असेल, टाईम भेटला, रविवार किंवा कुठला पण वार भेटू दे, कुठल्या पण वाराला जर टाईम भेटला तर 100% भेट द्या या मंदिराला. आणि नक्कीच मंदिरात या मित्रांनो. चला आता खालती चाललं, तर खालती डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करते. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. खतरनाक मित्रांनो, खतरनाक व्ह्यू वाटते. थांबरा, खतरनाक व्ह्यू वाटते. तुम्ही बघला ना, पाऊस पण आला ठेमठेम. लय भारी नजारा वाटते. ग्लासी वारा. खतरनाक वाटते मित्रांनो नजारा. तर मित्रांनो आता खालती उतरलेलो आम्ही. खालती उतरलो आणि तुम्हाला एक सांगत होता मित्रांनो, वरती जा मस्तपैकी गेलो ना तर बाटली आणि थंडा घेऊनच जा, कारण की शोक लागलेली. आम्ही एकच बाटली नेली ती, भरपूर शोक लागलेली. तुम्हाला वाटत तेवढ्या बाटल्या भेटल्या लिमिटमध्ये नेत जा, घेऊन जा वरती पाणी. कारण की चालाचा प्रवास नाही बोलला तरी प्रॉपर आम्ही 1 तासात पोचलो. तुमचा काय आहे ते माहिती ना, आम्ही बसत गेलो मित्रांनो. चला तर आपला ब्लॉग इथंच एंड करूया. तर आवडलं तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आपला शेअर करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग.